ही गोष्ट आहे सरिता नावाच्या मुलीची. ही तेव्हा घडली होती जेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षांच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या आत्याच्या गावी गेलो होतो. माझी आत्या एका खेडेगावात राहते. तिथे त्यांचा खूप मोठा वाडा आहे. तसेच गावापासून 2-3 किलोमीटर अंतरावरच त्यांचं एक मोठं फार्म हाऊस देखील आहे. तिथेच त्यांची खूप मोठी शेती आणि त्या शेतात काम करणाऱ्या लोकांची घरं तिथे आहेत. माझा बराचसा वेळ त्या फार्म हाऊसमध्ये जात असे. असंच एक दिवस मी फार्म हाऊसमधल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली खाट टाकून झोपलो होतो. तेवढ्यात बाजूच्या घरातील एक 20 वर्षाची मुलगी आली आणि मला म्हणाली, "अहो, मोटार पंप थोडा सुरू करून देता का? माझा हात त्या बटनापर्यंत पुरत नाही आहे ना, मला कपडे धुवायचे आहेत." ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. तिला बघून माझा पंप कंपन करायला लागला होता. गावात आल्यापासून पहिल्यांदाच असा रापचिक माल मला दिसला होता. तिच्या छातीवरचे मांसल गोळे भरभरून तर तरून फुलून निघाले होते. तिने शर्ट आणि खाली स्कर्ट लावला होता. मी लगेच मोटार पंप सुरू केला आणि तिने पाणी भरायला सुरुवात केली. पाणी भरल्यानंतर तिने माझ्याकडून पंप बंद करून देखील घेतला आणि ती कपडे धुवायला लागली. मी तिच्याशी गप्पा गोष्टी करायला लागलो. तिचं नाव सरिता होतं. ती कपडे धुता धुता माझ्याशी बोलत होती. तिच्या शर्टाच्या वरची बटणं उघडी होती. त्यातून मला तिचे माऊ दिसत होते. तसंच तिने स्कर्ट ओला होऊ नये म्हणून कमरेला खोचल्याने तिच्या गोऱ्या मांसल मांड्या उघड्या पडल्या होत्या. ते दृश्य बघून माझा सोट्या उठला होता. ती कपडे धुताना तिचं शरीर हलायचं, त्याचबरोबर तिचे माऊसुद्धा हलायचे. आता मला तिला ठोकायची तीव्र इच्छा होत होती, पण त्यासाठी तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन करून घेणं गरजेचं होतं. म्हणून मी तिच्याशी अजूनच खोलात जाऊन गप्पा मारू लागलो. मी तिला तिच्या कामाबद्दल विचारलं. ती म्हणाली, "माझे आई बाबा तुमच्या शेतात काम करतात. मीही कधी कधी कामावर जाते, पण आज घरचे काम खूप असल्याने मी गेले नाही." तिने मग माझ्याबद्दलही विचारलं. मी तिला माझ्याबद्दल माहिती दिली. आता हळूहळू ती देखील माझ्या जाळ्यात अडकत होती. म्हणूनच मी जाणून बुजून तिच्या शरीराचं निरीक्षण करायला लागलो होतो. कपडे धुत असताना पाणी तिच्या अंगावर उडत असल्याने तिचे कपडे ओले झाले होते. तिच्या मावांचा आकार तिच्या शर्टातून दिसत होता. तिचे कपडे आता धुवून झाले होते. ती मला म्हणाली, "बरं, आता मी आंघोळ करते. तुम्ही खाटेवर जाऊन बसाल का?" मी तिला म्हटलं, "अगं, इथं तर बाथरूम नाही, मग कुठे आंघोळ करणार?" त्यावर ती म्हणाली, "आम्ही इकडे असंच उघड्यावर आंघोळ करत असतो. यावेळेस इकडे कोणी येत नाही ना, त्यामुळे मी इथेच आंघोळ करते. पण आता तुम्ही आहात ना, त्यामुळे कसं तरी होतं आहे." त्यावर मी तिला म्हटलं, "बरं, मी जातो खाटेवर, तू कर आंघोळ." असं म्हणून मी माझ्या खाटेवर गेलो आणि लेटलो. सरिताने आपला शर्ट काढला. मला माझ्या खाटेवरून ती पूर्णपणे दिसत होती. तिने माझ्याकडे पाठ केली होती. तिने मग आपली ब्रासुद्धा काढली. तिची उघडी पाठ मला दिसत होती. ती बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ करायला लागली. तिच्या हालचालींमुळे तिचे चेंडू मला थोडेफार दिसत होते. मला माझ्यावर अजिबात नियंत्रण होत नव्हतं. असं वाटत होतं की मागून जाऊन तिला गच्च मिठी मारून तिचे टणक मऊ दाबावेत. मी श्वास रोखून बसलो होतो. सरिताने स्कर्टमधून आपली चड्डी काढली आणि बाजूला ठेवली. असं करताना मला तिची कलिंगडं दिसली. मग ती आपली पपई साफ करायला लागली. तिने पूर्ण अंगावर साबण लावला. मग चेहऱ्यावरही साबण लावायला लागली. तिने डोळे बंद केले होते. ह्या क्षणाचा फायदा घेण्याचं मी ठरवलं. मी लगेच जोरपावलांनी तिच्या जवळ गेलो आणि तिचे निवस्त्र शरीर अगदी जवळून बघितलं. तिचे माऊ इतके सुंदर आणि ताणलेले होते, काय सांगू. कडक होते ते अगदी. ती आपल्या मावांवर साबण लावून मसाज करत होती. मग तिने तिचा स्कर्ट वर केला आणि त्याचबरोबर मला तिची केसाळची उताई दिसली. तिने चिमणीवर साबणाचा फेस लावला आणि ते आपल्या बोटांनी घासायला लागली. मी माझं तोंड अगदी तिच्या मांड्यांजवळ नेलं आणि तिचे केसाळ भोक अगदी जवळून बघितलं. तिचे डोळे बंद असल्याने तिला अजिबात जाणीव नव्हती की मी तिच्या अगदी जवळ होतो. मग तिने शरीरावर पाणी घेण्यास सुरुवात केली. तिच्या डोळ्यावरचा फेस सुरू होताच तिने डोळे किलकिले केले. मला वाटलं, चला आता जाऊया पटकन.
पण ते नयनरम्य दृश्य डोळ्याआड करण्याची माझी अजिबात इच्छा होत नव्हती. मी तसाच तिच्याकडे बघत होतो. तिने डोळे उघडताच मी तिच्याकडे बघत असलेला तिला दिसलो. ती एकदम घाबरली आणि तिने आपले माऊ आणि पपई लपून मला म्हणाली, "हे काय करताय तुम्ही? जा ना तिकडे." मी म्हणालो, "सरिता थांब ना गं, बघू दे ना मला. खूप सुंदर आहेस तू. माझ्या शहरात कितीतरी पोरी मी पाहिल्यात, पण तुझ्यासारखी देहभान हरपून टाकणारी मुलगी पहिल्यांदाच पाहत आहे." यावर ती लाजली आणि म्हणाली, "हो कोणीतरी येईल ना, बघेल ना." मी म्हणालो, "तूच तर म्हटली होतीस की यावेळी इथे कोणीच येत नाही." ती म्हणाली, "मला आंघोळ करू द्या ना." मी म्हटलं, "कर ना, मग मी कुठे पकडलं आहे तुला?" त्यावर ती हसली आणि मी तिला म्हणालो, "मी घालू का तुझी आंघोळ?" त्यावर ती नको नको म्हणाली आणि एका हाताने आपल्या आंबे लपवायला दुसऱ्या हाताने शरीरावरचा फेस काढू लागली. मी तिची चेष्टा करत होतो. ती म्हणाली, "झाली माझी आंघोळ." असं म्हणत ती कपडे बदलायला जवळच्या खोलीत पळाली. मी तिच्या मागे आलो आणि रूममध्ये घुसलो. खोलीत घुसताच क्षणी मी तिला पकडलं आणि तिच्या ओल्या देहावरून चुंबनांचा वर्षाव केला. तिचे माऊ दाबले आणि तिच्या गळ्यावरचं पाणी मी प्यायला लागलो. ती माझ्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि मला विनंती करू लागली, "नका ना, कोणीतरी येईल ना." मी म्हणालो, "सरिता कोणीच नाही आहे, थांब ना जरा." असं म्हणत मी तिचा ओला स्कर्ट सोडला आणि तो तिच्या पायाशी खाली पडला. सरिता माझ्यासमोर निवस्त्र उभी होती. तिच्या कलिंगडाची गोलाई अतिशय सुंदर होती. मी तिच्या मांड्यांवरून हात फिरवत तिच्या भोकाजवळ गेलो आणि माझी बोटं फिरवायला लागलो. सरितालासुद्धा आता कामभावना यायला लागली होती. मी लगेच माझे कपडे काढले आणि निवस्त्र झालो. माझा सोट्या तिच्या ढोंग्याच्या कपारीत बसला. मग मी तिला फिरवलं आणि तिचा चेहरा हातात धरून ओठांवर चुंबन केलं. तिच्या डोक्यावरून पाणी झिरपत ओठावर खाली येत होतं. मी तिचे ते रसिले ओठ चुपायला लागलो. तिनेही मला आता गच्च मिठी मारली. मी तिच्या गळ्यावरून किस करत तिच्या मावांवर आलो आणि तिचे माऊ आणि मनुका हलके हलके चावायला लागलो. मी तसाच खाली बसलो आणि मग मी तिची चिमणी माझ्या तोंडात भरली. तिचं भोक ओलं असल्याने तिचे केस चांगलेच बसले होते. मी तिची पुंगी चाटायला लागलो. सरिता कळवळायला लागली. मी तिच्या मांडीवरून हात फिरवत जांघेत आलो. तिथली अतिशय टणक आणि मजबूत अशी तिची पपई मी चाटायला लागलो. ती मोठमोठ्याने कणत होती. मग मी तिला बेडवर बसवलं आणि माझा सोट्या तिच्या तोंडाजवळ धरला. तिने तो हातात पकडला आणि चुपायला लागली. काही वेळ तिच्याकडून सुटा चुपण्याचा आनंद घेतल्यावर मी तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर स्वार झालो. माझा सोट्या मी तिच्या भोकावर ठेवला आणि आतमध्ये घालायला लागलो. तशी ती ओरडली, "नका ना." मी तिच्या दोन्ही टांगा दोन्ही हाताने बेडवर दाबल्या आणि परत माझा बाबू तिच्या भोकामध्ये घुसवायला लागलो. माझा सोट्या हळूहळू तिच्या भोकात घुसत होता. तसं तिच्या तोंडातून चित्कारण्याचा आवाज आला. मी तिच्या तोंडात माझं तोंड घातलं आणि एक मोठा झटका देऊन तिच्या भोकात माझा पूर्ण बांबू सामावला. मग मी हात बाहेर करायला लागलो. माझी कंबर हलवत मी तिला ठोकायला लागलो. तिने माझ्या पाठीला गच्च धरलं होतं आणि मी माझं कंबर हलवत तिला ठोके द्यायला लागलो. ती आनंद घ्यायला लागली. तिच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता. तिची चिमणी चांगलीच टाईट होती. त्या टाईट भोकामुळे आता मला खूप मजा येत होती. तिची चिमणीही आतून ओली झाली होती. मी तिला ठोकण्याची माझी गती वाढवली आणि एक मोठा ठोका देत तिच्या टाकीत माझं पाणी सोडलं. तिनेही त्याच वेळी तिचं पाणी सोडलं होतं. काही वेळ तिच्या भोकात माझा बाबू तसाच घालून ठेवल्यानंतर मी उठलो. तसं तिच्या चिमणीतून चिकाचे काही थेंब बाहेर पडले. ती घाबरली आणि म्हणाली, "मी गरोदर झाली तर?" मी म्हणालो, "घाबरू नकोस, मी तुला गोळ्या आणून देईन." त्यावर ती पूर्ण शांत झाली. मग त्या सुट्ट्या मी तिला ठोकण्यात घालवल्या. खरं सांगतो मित्रांनो, आज कधी जेव्हा मी माझ्या आत्तेकडे जातो तेव्हा सरिताला मनसोक्त ठोकून काढतो.